नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे शांताबाई भाग 2. मित्रांनो, तुम्ही या कथेचा पहिला भाग ऐकलात. तुम्हाला या कथेचा पहिला भाग भरपूर आवडला हे मला तुमच्या प्रतिसादावरून समजलं. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या पुढच्या भागाला आज मी थेट सुरुवात करत आहे. मित्रांनो, चॅनलवर स्ट्राईक आल्याने आणि आपल्या चॅनलवरच्या बऱ्याच इतर अडचणीमुळे मी कथा अपलोड करू शकत नव्हतो. परंतु आता मात्र असं काही होणार नाही. आता एकदम नित्यनियमाने दररोज आपल्या चॅनलवर एक नवीन आणि एकदम रसरशीत कथा सादर केली जाणार आहे. चला तर वाट कसली बघतायत, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला पुढं काय झालं हे मी तुम्हाला आता सांगत आहे. शांताबाईच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तिची जवानी मुसमुसलेली होती. तिचं शरीर एकदम भरभरून आलेलं होतं. एकदा तिच्या का नजरेकडे बघितलं, तिच्या शरीराकडे बघितलं, कधी एकदा तिला अंगाखाली हो आणि कधी एकदा तिला गोळसून काढू असं बघणाऱ्याला वाटत असावं. मग ही शांताबाई आता जेवढी ज्वानीनं मुसमुसलेली होती तेवढेच गावातले लोकसुद्धा तिच्या ज्वानीचा आस्वाद घेण्यासाठी टप्पून बसलेले होते. गावातला एकन मुलगा, एकन तरुण तिच्या जवानीच्या पाठीमागे लागलेला होता. या शांताबाईचे अनेक कारनामे आहेत, परंतु आज या शांताबाईचा मी जो कारनामा आपल्यासमोर सादर करणार आहे तो कारभार आहे सतबाचा. आता हा सतबा आमच्या घराच्या जवळ राहणारा एक व्यक्ती होता आणि शांताबाईवर त्याचं खूप प्रेम जडलं होतं. त्याचं मन तिच्यावर आलं होतं असं म्हणा ना थोडक्यामध्ये. हा सतबा तिच्या कंटिन्यू मागे लागला होता. मग जसा सतबा तिच्याकडे बघायचा तशी शांताबाईसुद्धा तिला आपल्या सोप्या भाषेमध्ये किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर शांताबाईसुद्धा सतबाला लाईन देऊ लागली होती. शांताबाईचं आणि सतबाचं दोघाचं झिंगाट आता हळूहळू जमू लागलं होतं. गावामध्ये त्यांच्या प्रेम प्रकरणाची हळूहळू चर्चा होऊ लागली होती. अगोदर तर किती दिवसापासून ते दोघे चोरून भेटत होते, एकमेकांकडे बघत होते, परंतु चोरीच्या गोष्टी ज्या असतात त्या जास्त दिवस लपत नाहीत. शांताबाई पाण्याला गेली, ती नळावर आली की लगेच सतबासुद्धा घागर घेऊन तिथं रेडी असायचा. मग तो दिवस असो किंवा रात्र असो. आणि या शांताबाईचा जो नवरा होता तो बाहेरगावी राहायचा. तो टेलरचं काम करायचा. आता बाहेरगावी राहून तो शांताबाईच्या ज्वानीची आग कशी बुजवू शकणार, तो तिला कसा शांत करू शकणार. आठवड्याला किंवा 15 दिवसाला एक दिवसासाठी एका रात्रीच्या मुक्कामासाठी तो शांताबाईकडे यायचा आणि मग ती रात्र एकदम धुमसान होऊन जायची. त्याला सकाळी लवकर उठून आणखीन तालुक्याच्या गावी जावं लागायचं. तसं बघितलं तर चांगला 100 किलोमीटरचा त्याचा प्रवास होता आणि तो प्रवास काही त्याच्यानं रोज करणं शक्य नव्हतं. जसं शांताबाईला तो येऊन रात्रीच्याला घोळसायचा त्याचासुद्धा एक प्रकार होता. ज्या आठवड्यामध्ये किंवा 15वाड्यामध्ये तो शांताबाईकडे येणार आहे त्या दिवशी त्याच्या अगोदर 4 दिवस तो तिला सांगायचा की मी ह्या वारी गावाकडे येणार आहे. मग त्यावेळेला शांताबाई पण त्याची आतुरतेनं वाट बघायची. सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यामधलं जे प्रेम होतं, त्यांच्यातलं जो आपुलकी होती ती एकदम व्यवस्थित होती. कारण शांताबाई त्याची आसुसलेल्या नजरेनं, हापापलेल्या दृष्टीनं त्याची वाट बघायची. परंतु तिचा जो नवरा होता ना तो मात्र एकदम विचित्र प्रकाराचा होता. तो तिकडं दिवसभर काम करायचा, दिवसभर थकून भागून यायचा, शांताबाईला चटकन जवळ घ्यायचा. दोघे संध्याकाळी झोपले की तो चटकन तिला अंथरुणात ओढायचा आणि लगेच तिचे भराभरा कापडं काढून फेकायचा. तिची साडी काढली किंवा फक्त वर करायचा आणि बस दे दनादन. आणि त्याचा तो टपाटपचा खेळ एकदा चालू झाला की 4-5 मिनटात तो थंड पडायचा आणि एकदा थंड पडला की तो पुन्हा शांताबाईकडे ढुंकूनसुद्धा बघायचा नाही. मग शांताबाई मात्र पूर्ण रात्रभर तळमळत राहायची. आता शांताबाईसुद्धा कुणाच्या तरी प्रेमात पडायची वाट पाहू लागली होती. तसं बघितलं तर गावातले कितीतरी लोक तिच्या आजूबाजूला एकदम भवऱ्यासारखी फिरत होते. त्याच्यापैकीच हा सतबा एक. सतबा अंगानं एकदम धट्टाकट्टा, बॉडी बिल्डर, एकदम मजबूत असा अंगापिंडाचा होता. शांताबाईनं त्याला शरीराची आग विझवण्याकरता म्हणून त्याची चॉईस केली असावी. जसं तो तिच्या मागे पुढे हिंडू लागला तशी शांताबाईसुद्धा हळूहळू त्याच्याजवळ जाऊ लागली. अगोदर पाणवठ्यावर भेट व्हायची, नंतर शेतामध्ये कामाला गेलं की तिकडे भेट होऊ लागली. कधीमधी काहीतरी
निमित्त काढून तो शांताबाईच्या घर पण येऊ लागला. शांताबाईच्या जसा तो घरी यायचा तशी तिची सासू, तिची नणंद थोड्या वेगळ्या नजरेनं बघायची. पण शेवटी शांताबाईच्या सासूला पण हे माहीत होऊन गेलं होतं की आपला मुलगा हिला काही एवढं म्हणावं तेवढं शरीरसुख देऊ शकत नाही. त्याच्यामुळं शांताबाईचा पाय साहजिकच घसरणं एकदम बरोबर होतं. तिच्या जागेवर तिनं बरोबर होती. एकदा दोनदा तिच्या सासूनं तिला म्हणून सुद्धा दाखवली, अगं 15 दिवसाला तुझा नवरा एकदा येतोय आणि 5-10 मिनिटातच तो लगेच थकल्यासारखा पडून जातो. एकदा दोनदा मी सुद्धा स्वतः चेक केलं, तुमचा काय तो खेळ. अगदी माझे कान तुमच्या त्या खोलीकडेच लागले होते. रात्री मी पूर्णपणे खूप वेळ मी विचार केला आणि खूप लक्ष देऊन ऐकलं, परंतु 4-5 मिनिटाचा जो ढपाढपचा खेळ होता त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा काहीच झालं नाही. त्याच्यानंतर काही झालं नसल्यामुळं मला सुद्धा तुझ्या नशिबाबद्दल आश्चर्य वाटत होतं. मग शांताबाई तिला म्हणाली, आत्याबाई काय करावं, जेवढा माझा नवरा देतो ना तेवढ्यामध्ये मी समाधान आहे. मग तो 4-5 मिनटं जरी करत असला तर तो खूप प्रेमानं करतो. त्याच्यामुळं मला त्याच्यावर काही अडचण नाही किंवा कसला प्रॉब्लेम नाही. आता शेवटी शांताबाई तशी बोलल्यास तिची सासू तर तिला काय बोलणार. तिच्या बोलण्यावरून शांताबाईनं एक गोष्ट मात्र हेरली होती, जर माझा पाय घसरला किंवा मी थोडंसं वाकडं वागले किंवा मी कोणाच्या प्रेमात पडले तर माझी सासूसुद्धा मला काही बोलणार नाही. हे शांताबाईनं एकदम परफेक्टपणे ओळखून घेतलं होतं. मग शांताबाई हळूहळू सतबाच्या प्रेमात थोडी जास्त गुंतू लागली. सतबासोबत ती जरा जास्त वेळ घालू लागली. पाणवठ्यावर गेली की अगोदर चटचट पाणी भरणारी शांताबाई आता 2-4 मिनटं ती एकेका घागरीला लावू लागली. मग हळूहळू हा टाईम वाढत गेला. घंटा ती पाणवठ्यावर थांबू लागली. गावामध्ये जशी चर्चा रंगू लागली तसं शांताबाईला तिची चूक कळून चुकली. आपण जे काही करायला पाहिजे ते सगळं काही गुपचूप करायला पाहिजे. आपण सासूबाईच्या तर नजरेत आलोच, परंतु गावातल्या पण बऱ्याच लोकांच्या नजरा आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळं हा पाणवठ्यावरचा खेळ बंद करून आपण हा पाणवठ्यावरचा खेळ एका बंद खोलीमध्ये जर खेळला तर किती भारी, किती मस्त मजा येऊन जाईल असं पण शांताबाईला वाटू लागलं. मग शांताबाई आता थोडं चान्स शोधत होती, एक संधी. ती संधी शांताबाईला कधी येणार होती हे मात्र माहीत नव्हतं. तर मित्रांनो, आता शांताबाई फक्त संधी शोधत होती. तर ती शांताबाईला संधी मिळाली असेल का, कधी मिळाली, काय झालं, तर शांताबाईची कथा खूपच रोचक आहे. शांताबाईने विचार केला, आता सतबाला पाणवठ्यावर बोलण्यापेक्षा त्याला घरातच बोलून घ्यावं आणि त्याच्याकडून आपली नांगी ठेचून घ्यावं. त्याच्याकडून नांगी ठेचून घ्यायचं एकदा तिनं मनाशी निर्णय पक्का केला. आता ती संधीची वाट बघू लागली. एके दिवशी तिनं सतबाला सुद्धा सांगून ठेवलं, माझी नांगी ठेचायला कधी येतोस, परंतु तुला नांगी व्यवस्थितपणे ठेचता येईल ना. तो तिला लगेच म्हणाला, अगं तू मला संधी तर देऊन बघ, तुझी नांगी अशी ठेचतो की तू पाणी मागितली पाहिजेस. लगेचच शांताबाई त्याला म्हणाली, मी जर तुला पाणी मागितले ना जन्मभर तुझ्या पायाची दासी बनून राहील, परंतु तू माझी नांगी अशी ठेचायची की मी पाणी मागितलं पाहिजे. सतबा एका पायावर तयार होता. तो तिला म्हणाला, आज रात्री येऊ का सांग, आज रात्री जर तुझ्या घरात आलो ना तुझी नांगी रात्रभर ठेचून काढतो. शांताबाई म्हणाली, थांब, लगेचच येऊ नको. पुढच्या 4-5 दिवसात माझी सासूबाई तिच्या बहिणीकडे जाणार आहे. मग तिकडे गेली की चांगली 4-5 दिवस ती काही परत येत नाही. मग पूर्ण रात्री आपल्याच. लगेच सतबा तिला म्हणाला, अगं तुझी नणंद सुद्धा आहे ना, तिचं काय. शांताबाई लगेच म्हणाली, अरे तुला काय करायचे, तुला फक्त फळं खाण्याशी मतलब, तू आठवड्या कशाला बघतोस. तुला जर जमलंच ना तर तुला 2 नांग्या ठेचायची सुद्धा संधी मिळू शकते. आता सतबा इतका खुश झाला, तिला लगेच त्यानं त्या पाणवठ्यावर तिच्या हाताला पकडलं आणि तिच्या हाताचं एक मस्तपैकी चुंबन घेतलं. ती एकदम शर्मेने लाल झाली, खूप लाजली आणि लगेच त्याला म्हणाली, काय सतबा, ईश्य, मला हे असं काही आवडत नाही बघ. सतबा तिला लगेच म्हणाला, इथं पाणवठ्यावर तुझा फक्त हात पकडलाय तर तुला एवढं टेन्शन येते, तुला बंद खोलीत असा जबरदस्त दणका देणार आहे की तू बघतच राहा. शांताबाई म्हणाली, तू बंद खोलीमध्ये तुला किती दणके द्यायचे तेवढे दणके मी पण तुझ्याकडून घ्यायला तयार आहे, परंतु असं भर रस्त्यावर किंवा उघड्यावर तुम्हाला दणका नाही देऊ शकणार रे. मला पण लोक लज्जा आहे, लोक बघणारे आहेत, कुणीतरी माझ्या घरी लावून दिलं, काही कुटाणा झाला, किती मोठी समस्या आहे. सतबा म्हणाला, हो बाबा तुझं पण बरोबर आहे बघ. सतबानं विचार केला आणि तिला म्हणाला, तू जेवढ्या शक्य आहे ना तेवढ्या लवकर तुझ्या सासूला
तिच्या नातेवाईकाकडं पाठवून दे. तुझी नांगी जी आहे ना ती मला रात्रभर आता कधी एकदा ठेचावी असं होऊन गेले. मग शांताबाई त्याला म्हणाली, हो मी पण तुझ्याकडून नांगी ठेचून घ्यायला खूपच उतावळी झाली आहे. बघूत जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर मी सोय लावते. सतबा लगेच तिला म्हणाला, नुसती सोय लावू नकोस, तुझ्या त्या नणंद जी आहे ना तिची पण काहीतरी सोय कर. लगेच शांताबाई त्याला म्हणाली, मी बघते रे, तू फक्त शांत राहा. सतबा तिला म्हणाला, आज रात्री मला थोडं जर मिळालं असतं ना, माझं मन थोडंसं तू शांत केली असतीस तर मला आणखीन थोडी जास्त मजा आली असती. शांताबाई म्हणाली, नाटक नकोस करू. आता कसं काय तुला मी शांत करू शकणार सांग बर, 4 दिवसाचा प्रश्न आहे. सतबा तिला म्हणाला, अगं एवढे दिवस मी तुझ्या पाठीमागं फिरतोय, तुझ्या मागं पुढे हिंडतोय, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे करतोय. मी फक्त एवढंच म्हणलं ना, 4 दिवसानंतर तू मला तुझी नांगी ठेचून घ्यायला तू तयार आहेस. माझं सर्वस्व मी तुला दिले आणि तुझं सर्वस्व तू मला द्यायला काय हरकत आहे. शांताबाई त्याला म्हणाली, नाही बाबा, आज उद्या नाही जमणार. ह्या 4 दिवसात तर हे सगळं काही शक्यच नाही बघ. सतबा थोडा हिरमसला आणि तो शांतपणे खाली मान घालून जाऊ लागला. जसं सतबा नाराज झाला आहे असं शांताबाईला कळलं तशी ती त्याला म्हणाली, थांब, नकोस टेन्शन घेऊ, मी करते विचार. परंतु तुला जी आता नांगी ठेचायची आहे किंवा तुझा आत्मा तुला शांत करून घ्यायचा आहे हे माझ्याकडून नाही मिळणार. मग सतबा म्हणाला, मग मग कुणाकडून मिळणार. ती म्हणाली, तुला एकदम मस्तपैकी एक कडी देते बघ. तो लगेच ताडकन उडाला आणि म्हणाला, हे सगळं काही तू तुझ्या ननंदीबद्दल तर बोलत नाहीस ना. शांताबाई हसली आणि त्याला म्हणाली, तुला काय करायचंय, मी तुला अगोदर पण म्हणले, फक्त तू फळ खायचा प्रयत्न कर. आठवड्या कुठून आल्या, झाड कुठं होतं, हे फळ कुणी आणलं, ह्या अशा ज्या निरर्थक गोष्टी आहेत अशा गोष्टींमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही बघ. सतबा तिच्या बोलण्यावर एकदम अवाक होऊन तिच्या तोंडाकडेच बघत होता. तो लगेच म्हणाला, काहीतरी करायला जाऊन काहीतरी वेगळाच कुटाणा करून ठेवू नकोस, म्हणजे झालं, नाहीतर तुला पण मार मिळेल आणि मला पण. शांताबाई मुलगाची चाबरी होती. ती लगेच त्याला म्हणाली, तू शांत राहा, तू नाराज झालेलं मला अजिबातच आवडत नाही रे. बघू एक 4 दिवस तू गप्प राहा, मी बघते काय करायचं ते. असं म्हणून तिने तिच्या अंगावर हात ठेवला. सतबाला तिचा हात स्वतःच्या अंगावर ठेवून घेतल्यास खूप भारी वाटलं. तो म्हणला, राणी, आता तू 4 दिवस म्हणतेस, आता मी 40 दिवस पण आराम करू शकतो. परंतु आता तू जी फटाकडी सांगितली आहेस मला ती मात्र उडवायचीच आहे. तो बार मी एकदा उडवून दिला की मग बस, दुसऱ्यांदा नाही मिळालं ना तरी पण काही मला आवश्यकता नाही. परंतु मी खूपच तुंबून गेलो आहे. माझ्या धरणातलं पाणी कधी एकदा बाहेर येईल असं होऊन गेले. ती लगेच म्हणाली, का रे, तुला घरी नाही का मिळत? एवढं तर सगळं ऐश्वर्य आहे, सुख समाधान आहे, घरामध्ये चांगल्या 2-2 ट्यूब आहेत तुझ्या, दोन्हीपैकी कोणीकडे पण बार उडवत असशील ना. तो म्हणला, छे, जेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले ना तेव्हापासून जिकडे बघल तिकडे तूच दिसतेस. आणि जोपर्यंत मी तुझा भार उडवणार नाही ना तोपर्यंत इतर कोणाच्या शरीराला हात सुद्धा लावणार नाही असा मी निर्णय घेतला आहे. मी तो प्रण केला आहे. शांताबाई त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, तुला जर तसंच करायचं असेल तर ठीक आहे, कर मग. तो म्हणला, मी तुझ्या त्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय. कधी ते एकदा तयार करतेस तिला ते बघ आणि ती फटाकडी देऊन टाक माझ्या ताब्यात. शांताबाई खूपच हुशार होती. ती त्याला म्हणाली, तुझी प्रतीक्षा जेवढी होईल तेवढ्या लवकर मी संपवायचा प्रयत्न करेन. कारण तुला जर मी ती फटाकडी मिळवून दिली तर तू माझी नांगी आणखीन जबरदस्त ठेचून काढशील, हे पण मला माहित आहे. लगेच सतबा तिला म्हणाला, अगं तुझ्या हिश्श्याचं जे सुख आहे तो तू ते सुख दुसऱ्याला का देतेस आणि तुला काही वाटत तर नाही ना. ती लगेच म्हणाली, का रे, जर सुख जर वाटलं तर कमी होतं का? आणि जर सुख वाटल्यानं कमी होत असेल असं तुला वाटतंय तर असं काहीच नाही बघ. असं सुख वाटायचं किंवा काही व्हायचं असा काही प्रश्न नसतो. ती तातडीनं त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, तू बघ, तुला जसं वाटतंय तसं, तुला जर घ्यायचंय ते घे आणि तुला जर नको वाटत असेल तर राहू दे, मग बघ वाट. माझीच जर तुला नांगी ठेचायची असेल तर मग माझीच ठेच, परंतु त्यासाठी तुला प्रतीक्षा करावी लागेल. सतबा म्हणला, आता तू जे काही देणार आहेस ना ते पण पाहिजे आणि तू पण पाहिजेस. तशी ती म्हणाली, तू किती पण तुंबून गेला असशील तरी पण माझी नांगी तू अगदी जबरदस्तच ठेचायला पाहिजेस. नाही तर तू सगळं काही जे तुझी जी मलाई आहे ती सगळी काही तिलाच देऊन टाकशील.
सत्वा म्हणाला, नाही गे बाई, तुझ्या हिश्श्याचं सगळं काही मी बाजूला ठेवणार आहे. तू एकदा दे तर मला बार उडवायला, बघू मग. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथा जर आवडली असेल तरच कथेला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कथेच्या पुढचा भाग लवकरच अपलोड करणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला जास्त प्रतीक्षा करायची गरज लागणार नाही. बाय बाय मित्रांनो.